दादासाहेब वामन विष्णू शिनकर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा चेअरमन उदय शिनकर यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा खेळमेळीच्या वातावरणात संपन्न। आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता धुळे शहरातील देवपूर परिसरातील दादासाहेब वामन विष्णू शिनकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात चेअरमन उदय देवीदास शिनकर यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीच्या वातावरणात पार पडली। सदरच्या या 35व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकूण 10 विषयांवर चर्चा करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने मागील सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, सन 2024-25 या सहकार वर्षातील आर्थिक हिशोब पत्रके 33 पत्रक, नफा तोटा पत्रक व ताळेबंद वाचून मंजूर करणे, सन 2024-25 सहकार वर्षातील वार्षिक तपासणी अहवाल वाचून त्याचा दोष दुरुस्ती अहवाल मंजूर करणे, सन 2025-26 या सहकार वर्षातील हिशोब तपासणी कामी हिशोब तपासणी तथा संधी लेखापाल महाराष्ट्र सरकारने प्रमाणित केलेल्या यादीतील संधी लेखापाल यांची नेमणूक करणे, सन 2024-25 चे अंदाजपत्रक पेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे, संचालक मंडळाने सन 2024-25 या वर्षासाठी तयार केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे, सामोपचार परतफेड योजनेखाली एक रकमी कर्ज रक्कम भरणा कयन खाते बंद करण्याची नोंद घेणे, सुधारित आदर्श उपविधी स्वीकारणे, मुदतीत येणारे लेखी प्रश्नांवर विचार करणे व आयत्या वेळी येणाऱ्या लेखी विषयांचा विचार करणे आदी विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली। यावेळेस सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी चेअरमन उदय शिनकर, मॅनेजर अजित सिंह राजपूत यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते। शिनकरांनी आपला सुरेकर यांनी जे लावलेलं बघतो की पतसंस्था का असावी, कारण आजच्या 35 वर्षापूर्वी 1987-88 साली सर्वसामान्य माणसाला कर्ज घेण्यासाठी नॅशनल बँकेमध्ये प्रचंड खेडे मारावे लागत होते, प्रचंड त्रास होत होता, लवकर कागदपत्रांची पूर्तता लवकर करता येणं शक्य नाही आणि त्याच्यात त्यांना जो सर्वजण जर साधा माणूस दिसला तर त्याला होतो आम्ही तुला कर्ज देणार नाही, पण त्याच्यामधली असलेली त्याच्यामधली ऊर्जा नॅशनल बँकेच्या मॅनेजरांना दिसत नव्हती, ती राजोपन्न दिसली आणि आपण पतसंस्थेची स्थापना केली आणि पतसंस्थेच्या स्थापनेतून धुळे शहरातला धडपडणारा अडखळणारा पण ज्याला प्रगती करायची अशा तरुण वर्गाला त्याच्या पाठीवर कुणीतरी पाठीमागे आहे आणि त्याला आर्थिक पाठबळ देण्याचं काम शिनकर पतसंस्थेने केलेलं आहे आणि शिनकर पतसंस्थेने दिलेल्या कर्जातून धुळे शहरामध्ये मोठ्या झाल्यांची संख्या प्रचंड आहे। बरेच जे मोठे शहर तुम्ही जर पाहिजे असेल, जळगाव असेल, चाळीसगाव असेल, तर तिथली जी आर्थिक नाडी असते, आर्थिक जी लॉबी असते, आर्थिक सत्ता ही ठराविक 4-5 धन्ना शेड मन्ना शेडच्या ताब्यात असते। धुळ्यामध्ये आपण काय केलं की सर्वसामान्य माणसाला धडपडणारा याला जो मध्यमवर्गीय जो धडपडणारा तरुण आहे त्याला आपण मदत केली आणि तो मुलगा ओळखतो त्याला ज्याला आपण पैसे दिले ते आपल्या पतसंस्थेने आपण ज्यांना कर्ज दिले हे 100 कोटीचे मालक झालेले असे एक उदाहरण नाही आहे, असे बरेच उदाहरण आहे। संस्थेने सहकार्य केल्यामुळे धुळे शहर, धुळे, नाशिक, पुणे इथल्या बऱ्याच जणांची आर्थिक परिस्थिती बदलली। आता आर्थिक परिस्थिती बदलली पण काय झालं, हे कृतज्ञता व्यक्त करणारा एक वर्ग असतो, तो फार कमी असतो आणि खरंच सर्व वैद्य बरोबरवाले थोडेसे जास्त प्रमाणात असतात, पण काय हरकत नाही, आपण आपलं कार्य सुरू ठेवलं पाहिजे आणि तोच वसा आणि तोच वारसा आपण सुरू केलेला आहे। दादासाहेब शिनकर पतसंस्थेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी उद्यान, गणपती उद्यान जे उद्यान झालेलं आहे, आता तुम्ही सगळं पत्रकार बांधव आहे, आज आपण त्या काळात इतक्या कमी घालून इतके सुंदर उद्यान तयार केले, ते उद्यान राजबाप्पांनी त्या काळात सगळ्यात सुरुवातीला पप्पू आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, बडोदर प्लॉट होय, जे उद्यान त्या काळात तयार केलं, करोडो रुपयाची बिलं घेऊन त्या तोडीचं उद्यान आज झालं, असं काम शिनकर पतसंस्थेने केलं आहे। आपला 1,31,00,000 रुपये आपल्या संस्थेचे जे इमारती, त्या इमारतीची किंमत आहे 5 करोड रुपये। किती झाले? 5 करोड, 1,31,00,000 आणि 5 करोड किती होता पप्पू? 6,31 झाले। शिल्लक किती आपल्याला? 30 लाख रुपये शिल्लक। किती झाले पप्पू? दोघांकडे घेणे किती आहे? 4 कोटी।
4 कोटी मला समजा एका कोटी नालायक असेल झाले एका येणार 3 कोटी रुपये आणि त्याच्यावर व्याज एका कोटी व्याज पकडत 4 कोटी करत किती झाले 10 कोटी रुपये. आणि आपल्या जे संस्था आता काल मला चौधरी साहेबांनी आश्वासित केलं की काही संस्थांमध्ये जे आपले आता काय जर आपण सहकारी संस्था पतसंस्था असताना ज्या छोट्या संस्था होत्या किंवा त्या अडचणी द्यायला लागल्या ते म्हणाला आम्हाला मदत करा. आप्पासाहेब गिल्ला होते चलो सहकार्य करायचे आहोत ना एका मिनिटात मदत करतो. पण त्या लोकांनी नेहमी झाडांनी काही पैसे दिले नाही. पण मला काल मनोज चौधरी साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की ते पैसे सुद्धा तुम्हाला मिळून